तुला आई आज रामायणातील शबरीची गोष्ट सांगणार आहे. शबरीची भक्ती म्हणजेच निस्वार्थ प्रेम आणि श्रद्धा. तर दाट जंगलात एक साधी वृद्ध स्त्री राहत होती. तिचं नाव शबरी. बाळा, ती गरीब होती, पण तिचं मन खूप श्रीमंत होतं. तिने आयुष्यभर फक्त एकच स्वप्न पाहिलं की एक दिवस प्रभू राम तिच्या झोपडीत येतील. तिच्या गुरूंनी तिला सांगितलं होतं, राम एक दिवस नक्की येतील. आणि त्या दिवसापासून शबरी रोज वाट पाहू लागली. ती रोज जंगलातून गोड गोड फळं गोळा करायची आणि प्रत्येक फळ स्वतः चाखून पाहायची, हे गोड आहे का? कारण तिला रामाला फक्त सर्वोत्तमच द्यायचं होतं. वर्षानुवर्ष गेली, पण तिची श्रद्धा कधीच डगमगली नाही. आणि एक दिवस राम खरोखरच तिच्या झोपडीत आले. शबरीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने प्रेमाने ती चाखलेली फळं रामाला अर्पण केली. लोक म्हणाले, ही फळं तर आधीच चाखलेली उष्टी आहेत. पण राम हसले, कारण त्यांना त्या फळाचा स्वाद नव्हता महत्त्वाचा, त्यामागचं शुद्ध प्रेम आणि भक्ती महत्त्वाची होती. रामानं ती फळं आनंदाने स्वीकारली आणि शबरीची भक्ती जगासाठी आदर्श बनली. बाळा, खरं प्रेम कधीच काही मागत नाही, ते फक्त मनापासून दिलं जातं. शबरीसारखी श्रद्धा म्हणजेच कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त विश्वासाने प्रेम ठेवणं.